मीरा भाईंदर शहरात बकरी ईदच्या भूमीवर पाणी आणि कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरातील कायमस्वरूपी कत्तलखान्याचे आरक्षण रद्द केल्यानंतर आता विविध ठिकाणी तात्पुरते कत्तलखाने उभारण्याची वेळ आली असून त्यावरून दोन गटांमध्ये संघर्षाची शक्यता व्यक्त केली जाते. मीरा रोडमधील नयानगर परिसर हा मुस्लिम बहुल भाग मानला जातो. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे मुस्लिम नागरिक आता शहरातील विविध गृहनिर्माण संकुलांमध्ये वास्तव्यास आहेत. अशातच बकरी ईद निमित्त आणल्या जाणाऱ्या बकऱ्या आणि त्यांच्या कुर्बानीवर काही सोसायट्यांमधून आक्षेप घेतले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले. यापूर्वी जेफ्री इन्फ्रा या संकुलात झालेला वाद चर्चेत आला होता, तर यापूर्वी पूनम इस्टेट क्लस्टरमध्येही याच मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. हा वाद वाढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिकेने इमारतीमधून बकऱ्या हटवल्या आणि परिस्थिती तात्पुरती शांत केली. मात्र मूळ प्रश्न अद्याप कायम असल्याचं बोललं जात आहे. शहरात हजारोंच्या संख्येने बकऱ्या आणल्या जात असल्याने त्यांच्या देखभालीसाठी आणि कुर्बानीसाठी योग्य जागेची गरज निर्माण झाली आहे. मात्र विद्यमान कत्तलखाना विकसित करण्याऐवजी तोच कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याने आता महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तर दुसरीकडे या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कायदे करण्यात येतील असा दावा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मीरा भाईंदर.